आपण अनेकदा ना, म्हणजे कामासाठी किंवा अगदी वेब सिरीज बघायला झोप कमी करतो. पण कधी विचार केलाय की ही झोप आपल्या आरोग्यासाठी आणि खरं तर यशासाठी किती महत्वाची असू शकते? अगदी. आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. शॉन स्टीव्हन्सन यांचं स्लीप स्मार्टर हे पुस्तक आहे ना, हो, ऐकलंय त्याबद्दल. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी आपण बघूया. हे पुस्तक सांगतं की चांगली झोप घेऊन आपण आपल्या आरोग्य, वजन आणि अगदी यश कसं सुधारू शकतो. आणि शॉनची स्वतःची गोष्ट तर काय सांगू, अविश्वसनीय आहे. म्हणजे वयाच्या फक्त 20व्या वर्षी त्यांना असा आजार झाला, डिजेनरेटिव्ह डिस्क डिझीज. हो, आणि डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की हे इनक्युरेबल आहे, म्हणजे काही आशाच नव्हती. बरोबर. पण त्यांनी हार नाही मानली. नाही, अजिबात नाही. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची सूत्र हाती घेतली. म्हणजे आहार बदलला, पोषक तत्व वाढवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपेला प्राधान्य दिलं. आणि त्याचा परिणाम? जबरदस्त. फक्त 6 आठवड्यात 28 पाऊंड वजन कमी झालं. काय सांगताय? हो, आणि इतकंच नाही, वर्षानुवर्षांच्या वेदना थांबल्या आणि 9 महिन्यात त्यांचे ते खराब झालेले डिस्क्स बरे झाले. अविश्वसनीय. म्हणूनच ते म्हणतात की झोप म्हणजे आरोग्याचा फोर्स मल्टिप्लायर आहे. अगदी. तर याच दृष्टीने आपण जरा खोलवर जाऊया. झोपेमागचं विज्ञान काय आहे आणि कोणत्या सोप्या टिप्स वापरून आपण बदल घडवू शकतो यावर बोलूया. सुरुवात करूया आपल्या बॉडी क्लॉकपासून. म्हणजे सर्केडियन रिदम म्हणतात त्याला, बरोबर? ते नेमकं कसं काम करतं? हो, सर्केडियन रिदम हे म्हणजे आपल्या शरीराचं एक नैसर्गिक 24 तासांचं घड्याळ आहे, जे मुख्यतः प्रकाश आणि अंधाराच्या सायकलवर चालतं. अच्छा. आणि गंमत म्हणजे आपल्या जवळपास 15% डीएनएचं नियंत्रण या रिधमवर अवलंबून असतं. म्हणजे शरीराची दुरुस्ती, वाढ यासाठी हे खूप महत्वाचं आहे. 15%? बापरे. आणि याचा हॉर्मोन्सवर पण परिणाम होतो ना, कॉर्टिसॉल आणि मेलाटोनिन सारखे? अगदी. सकाळी आपल्याला जागं करण्यासाठी, उत्साही ठेवण्यासाठी कॉर्टिसॉल वाढतं आणि संध्याकाळी झोपेची तयारी म्हणून ते कमी होतं. आणि मेलाटोनिन? मेलॅटोनिन याच्या उलट ते रात्री वाढतं, आपल्याला झोप यायला मदत करतं. या दोघांचं संतुलन फार गरजेचं आहे चांगल्या झोपेसाठी. हे झालं हार्मोनचं. पण झोपेत असताना आपला मेंदू काय करतो? तो शांत असतो की काही काम करतो? अरे, खूप महत्वाचं काम करतो. झोपेत मेंदूची ग्लाइम्फॅटिक सिस्टम नावाची एक प्रणाली आहे, ती तब्बल 10 पट जास्त सक्रिय होते. 10 पट? कशासाठी? ती मेंदूत दिवसभरात जमा झालेला कचरा म्हणजे विषारी प्रथिनं वगैरे साफ करते, अक्षरशः धुवून काढते. यासाठी मेंदूच्या पेशी 60% पर्यंत आकसतात, म्हणजे साफसफाईला जागा मिळते. अरे वाह. म्हणजे झोप ही मेंदूसाठी एक प्रकारे डीप क्लिनिंग आहे. आणि जर झोप कमी झाली तर? तर त्याचे थेट परिणाम होतात. अभ्यासानुसार मेंदूपर्यंत सुमारे 6% कमी ग्लुकोज पोचतं. पण म्हणजे विचार करायला कमी ऊर्जा? अगदी. आपली विचारशक्ती, निर्णय क्षमता कमी होते. विशेषतः जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे ना, जो आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करतो, हो. त्याची कार्यक्षमता घटते. आणि मग काय होतं, आपल्याला तळलेले पदार्थ, गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. अच्छा. म्हणजे जंक फूड क्रेव्हिंगचं हे पण एक कारण आहे? हे तर गंभीर आहे. फक्त थकवा नाही, आरोग्यावर मोठे धोके आहेत अपुऱ्या झोपेचे. हो, नक्कीच. अनेक अभ्यासांनी हे दाखवून दिलंय, अपुरी झोप म्हणजे हृदयरोग, काही प्रकारचे कर्करोग, अल्झायमर, मधुमेह, नैराश्य या सगळ्यांचा धोका वाढतो. बापरे. आणि जे लोक शिफ्टमध्ये काम करतात त्यांच्यात तर मधुमेह आणि कामावर इजा होण्याचा धोका जास्त असतो. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर काहीतरी करता येतं. शॉन स्टीव्हन्सन काही सोप्या पण प्रभावी स्लीप पॉवर टिप्स देतात. त्यातली पहिली कोणती? सगळ्यात पहिली आणि महत्वाची, दिवसा नैसर्गिक सूर्यप्रकाश घेणं. सूर्यप्रकाश? हो. शक्य असेल तर रोज सकाळी साधारण 6 ते 8:30च्या दरम्यान किमान 30 मिनिटं घराबाहेर पडून सूर्यप्रकाश घ्या. त्वचेवर, डोळ्यांवर पडलेला प्रकाश आपल्या बॉडी क्लॉकला सेट करतो. अगदी बरोबर. तो कॉर्टिसॉल आणि मेलाटोनिनचं चक्र व्यवस्थित सुरू करतो. आणि लक्षात ठेवा, खिडकीतून येणारा प्रकाश पुरेसा नाही, बाहेर जाणं महत्वाचं आहे. ओके. दुसरी टिप कोणती? ही अनेकांना अवघड वाटेल कदाचित. हो, ती आहे स्क्रीन टाईम कमी करणं. म्हणजे झोपण्याच्या किमान 90 मिनिटे आधी मोबाईल, टॅबलेट, टीव्ही, लॅपटॉप सगळे स्क्रीन बंद करा. 1.5 तास आधी? का? करण्या स्क्रीन्समधून जो निळा प्रकाश येतो ना, तो मेलाटोनिनची निर्मिती दाबतो, म्हणजे झोप येण्यास अडथळा निर्माण होतो. मग काय करावं त्याऐवजी? पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका, ध्यान करा किंवा अगदी कुटुंबाशी हलक्या-फुलक्या गप्पा मारा. बरं.
तिसरी टिप? तिसरी आहे कॅफीन कर्फ्यू. म्हणजे दुपारी 2 नंतर कॅफीन घेणं टाळा. कॉफी, चहा, काही एनर्जी ड्रिंक्स. दुपारी 2 नंतर इतक्या लवकर? हो, कारण कॅफीनचा परिणाम आपल्या शरीरावर 8 तास किंवा त्याहून जास्त काळ टिकू शकतो. म्हणजे रात्री झोपताना पण ते आपल्याला जागं ठेवू शकतं. अच्छा. आणि चौथी टीप, झोपण्याची खोली थंड ठेवा. थंड. किती? साधारण 15 डिग्री सेल्सिअस ते 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे 60 डिग्री फॅरेनहाईट ते 68 डिग्री फॅरेनहाईट तापमान आदर्श मानलं जातं. आपल्या शरीराचं तापमान थोडं कमी झाल्यावर झोप चांगली गाढ लागते. ह्या झाल्या काही टिप्स. पण अनेक जण झोप येत नाही म्हणून थेट गोळ्या घेतात. त्याबद्दल काय म्हणतात स्टीव्हन्सन? ते याबद्दल खूप स्पष्ट आहेत. झोपेच्या गोळ्या जसं की एम्बियन वगैरे त्या तात्पुरतं उपाय वाटू शकतात, पण त्या मूळ समस्येवर काम करत नाहीत. म्हणजे काही अभ्यासांमध्ये तर त्यांचा संबंध वाढलेल्या मृत्यूदराशी सुद्धा जोडला गेला आहे. आणि त्या फार तर 30-40 मिनिटांनी झोप वाढवतात, पण ती नैसर्गिक गुणवत्तापूर्ण झोप नसते. झोपेची समस्या एका कारणाने नसते, तिची अनेक कारणं असू शकतात. बरोबर. त्यामुळे गोळ्या हा खरा उपाय नाही, नैसर्गिक उपायांवर भर देणं जास्त महत्वाचं आहे, असं त्यांचं मत आहे. म्हणजे एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की चांगली झोप ही फक्त विश्रांती नाहीये. ते निरोगी शरीर, शार्प मेंदू आणि यशस्वी आयुष्यासाठी एक आवश्यक गोष्ट आहे. झोपण्याआधी स्क्रीन टाळणं, कॅफीन वेळेवर बंद करणं, खोली थंड ठेवणं ह्या अगदी छोट्या वाटणाऱ्या सवयी आहेत. पण त्याचा परिणाम मोठा असू शकतो. हो, खूप मोठा फरक पडू शकतो. तर मग ऐकणाऱ्या प्रत्येकाने आज रात्री यातली किमान एक युक्ती वापरून बघायला काय हरकत आहे? चांगली झोप मिळवण्यासाठी उचललेलं एक लहान पाऊल खूप महत्वाचं ठरू शकतं. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, आपण नेहमी मोठमोठ्या बदलांच्या मागे लागतो, पण झोपेसारखी ही जी रोजची मूलभूत गोष्ट आहे त्यात केलेला एक छोटासा सातत्यपूर्ण बदल आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि एकूण जीवनाच्या अनुभवासाठी एक प्रकारची मास्टर की ठरू शकतो, नाही का?